वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडलं विधेयकावर 97 लाख सूचना आल्या. कायद्याच्या जाणकारांकडून देखील सूचना मागवल्या. रिजिजू यांची लोकसभेमध्ये माहिती. वक्फ सुधारणा विधेयक आणलं नसतं तर आपणही बसलो त्या संसदेवरही वक्फनं दावा ठोकला असता. किरेन रिजिजू यांचं वक्तव्य. वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार, फडणवीसांचा सवाल. उद्धव ठाकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यास तर उरला सुरला पक्षही संपेल. बावनकुळेंचं ठाकरे गटांवर हल्लाबोल. तर विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगुल चालन असल्याची देखील केली टीका. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरे गटाचा विरोध. वक्फ बोर्डावर 2 बिगर मुस्लिम असावेत अशी विधेयकामध्ये तरतूद. तर विधेयकाचा एका समाजावर वाईट परिणाम होईल, ठाकरे गटाचं मत. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. संपत्तीचा विषय येतो तिथेच हिंदुत्व काढलं जातं. राऊतांचा हल्लाबोल. तर वक्फच्या प्रॉपर्टीवर सरकारच्या लाडक्या उद्योगपतींचा डोळा असल्याचाही राऊतांची टीका. मुंबईमध्ये हिंदूंना जैन धर्मीय जागा नाकारतात, त्यांच्यावर कारवाई होणार का? त्यावर काही बिलं आणणार का? संजय राऊतांचा सवाल. तर जागा नाकारणारे लोक भाजपचेच, त्यांच्यावर कारवाई होणार का? राऊतांचा संतप्त सवाल. ठाकरेंची शिवसेना वक्फ सुधारणा बिलाच्या विरोधामध्ये मतदान करणार, सूत्रांची माहिती. विधेयकाबाबत ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याची देखील माहिती. भाकरी हिंदुत्वाची आणि चाकरी काँग्रेसची. नरेश म्हस्केंची ठाकरे गटावर टीका. तर ठाकरे गटाची भूमिका मतदारसंघाच्या पाठीत खंजीर खुपसणारी. राहुल गांधी जे सांगतील तीच ठाकरे गटाची भूमिका, म्हस्केंचा घणाघात. वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध. खासदारांना व्हीप जारी करत लोकसभेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून विरोधात मतदान करण्याच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सूचना. वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही, सपाचे आमदार अबू आझमींची प्रतिक्रिया. तर खरे मुस्लिम वक्फ विधेयकाविरोधात उभे आहेत आझमींचं वक्तव्य. तर जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत या जमिनी अल्लाच्या नावावर राहतील, आझमींचं विधान. भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. शुक्रिया मोदीजी असे फलक घेऊन महिलांची घोषणाबाजी. वक्फ सुधारणा विधेयकामध्ये तेलुगू देसम पक्षानं सुचवली दुरुस्ती. वक्फ बोर्डावर महिलांचाही समावेश असावा. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम असावे, टीडीपीची मागणी. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत काल मुंबईमध्ये उलेमा आणि इमामांनी घेतली बैठक. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांची बैठकीमध्ये उपस्थिती. हे तर वक्फ बरबाद बिल. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची भाजपवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.